लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक ठाण्याचे आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणजे विधिमंडळातले माझे सहकारी सन्मान्य आमदार डावकरेजी, सन्मान्य लेलेजी, भारतीय जनता पक्षाचे उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच आमचे पत्रकार मित्र, आता जसा आमच्या डावकरेजीने उल्लेख केला की आजची ही पत्रकार परिषद हे महाविकास आघाडीचं सरकार, हे महाविकास आघाडीचं चपट्या पायाचं सरकार जे गेल्या 2 वर्षापासून आल्यापासूनच आपल्या राज्याला पनवती जी लागलेली आहे त्या 2 वर्षाचा पूर्ण पद्धतीने आढावा हे आमच्या भारतीय जनता पक्षाचे विविध पुढारी नेते मंडळी आजपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सगळ्याच गोष्टीबद्दल आपले विचार महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे। आज मी पण जे आपल्या समोर आलोय ते आपल्या ह्या महाविकास आघाडीचे जे सरकार आहे या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षण ह्या विषयावर जनतेची समाजाची ज्या पद्धतीने दिशाभूल केलेली आहे, फसवलेलं आहे आणि मराठा समाजाने या सरकारकडून नेमकं काय अपेक्षा ठेवावी हाही प्रश्न मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या समाज बांधवांना विचारणार आहे। 2 वर्ष या सरकारला झालेली आहे। माननीय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। 3 पक्षाचं हे सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, आणि ह्या 3ही पक्षांनी ह्या गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय भूमिका घेतली, काय निकाल दिला, मराठा समाजाच्या तरुण तरुणीला ते भविष्य अंधारात कसं ढकललं हे खुल्या डोळ्यांनी महाराष्ट्राची जनता बघते। आपल्याला माहिती आहे की राज्यात टाचणी पण पडली किंवा त्यांच्या घरामध्ये पाणी पण आलं नाही तरी हे लगेच केंद्राकडे बोट दाखवतात। वारंवार आपल्याला सांगितलं जात होतं, मग ते अशोक चव्हाणजी असतील किंवा विविध महाविकास आघाडीचे नेते मंडळी असतील, ते सगळेजण आपल्याला सांगत होते की केंद्रामुळे मराठा आरक्षण भेटत नाहीये। हल्लीमध्ये संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला आणि त्याच्यामध्ये सरळ स्पष्ट सांगितलं गेलं की आरक्षण कुठल्या समाजाला किती कसं द्यायचं याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे आहेत। सुप्रीम कोर्ट मध्ये पण त्याच्या सगळ्याची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे। याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल राणे समिती स्थापन झाली आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये आणि घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं गेलं। घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे राज्य सरकारला अधिकार दिले जातात की आपण आपल्या अधिकार चौकटीमध्ये आरक्षण देऊ शकतात। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मध्ये एवढी ताकद राज्य सरकारला दिली होती की त्यांना केंद्राकडे हात पसरवण्याची गरज नाहीये, एवढी ताकद त्या घटनेमध्ये आहे। पण या घटनेच्या 15(4) 16(4) प्रमाणे जे आरक्षण राणे समितीने दिलं होतं ते पुढे प्रवास करत असताना जेव्हा आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले
तेव्हा त्यांनी आरक्षण अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मी मुद्दामून आपल्याला थोडा प्रवास सांगणार आहे, जेणेकरून आज यांनी नेमकं काय चूक करतात आपल्याला थोडक्यात कळेल. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि मग त्यांनी गायकवाड समिती स्थापन केली आणि पूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठा समाज हा मागासलेला कसा आहे, मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाची का गरज आहे, या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून गायकवाड समितीच्या अनुसार विधिमंडळामध्ये आम्ही सगळेजण होतो. आम्ही सगळे जणांनी एकत्र एकमुखाने मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला आणि त्यानंतर मराठा तरुणींना त्या पद्धतीचे फायदे मिळायला सुरू झाले शिक्षण आणि नोकरीमध्ये. मग यांचं हे सरकार 28 नोव्हेंबरला आलं 2019ला आणि आल्यापासूनच या सरकारने कोर्टामध्ये जी बाजू मराठा समाजाची जी बाजू सरकारच्या वतीने मांडली पाहिजे होती, कोर्टामध्ये सांगितलं गेलं की बाबा गायकवाड समितीमध्ये काही त्रुटी आहे. पहिलं सांगितलं गेलं राणे समितीच्या अहवालामध्ये त्रुटी आहे, ठीक आहे. फडणवीस साहेब एक पुढे गेले, पाऊल पुढे टाकलं, त्यांनी गायकवाड समिती स्थापन केली. तिथे त्यांनी व्यवस्थित सखोल अभ्यास केला. एवढं सक्षम आरक्षण दिलं तर ते हायकोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने टिकलं आणि त्या पद्धतीने पुढे आरक्षण मिळायला सुरू झालं. मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे आरक्षण टिकू शकलं नाही आणि मग तो निकाल जेव्हा दिला गेला तेव्हा आपल्या सगळ्या जणांना आठवत असेल की अशोक चव्हाणजींची पत्रकार परिषद झाली आणि ते सांगितलं की बाबा केंद्र सरकारच्यामुळे हे झालेलं नाही. मग केंद्र सरकारने भूमिका घेतली, सगळे काही कायदे पारित केले. मग जो सुप्रीम कोर्टचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये सरळ स्पष्ट जे गोष्टी लिहिल्या होत्या, पण त्याचाही अभ्यास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या या सरकारने भोसले समिती आता स्थापन केलेली आहे. भोसले समिती, त्या भोसले समितीने नेमकं आतापर्यंत काय दिवे लावले याबद्दल राज्य सरकार आम्हाला सांगणार आहे का? कारण म्हटलं तर भोसले समिती स्थापन करायची गरजच नव्हती. तुम्हाला निकाल आलेला होता, निकालानुसार तुम्ही जसं फडणवीस साहेबांनी एकही मिनिटाचा विलंब न लावता लगेच आयोग स्थापन केला. मग राणे समिती असेल, गायकवाड समिती असेल, ह्याच्यामध्ये अगर काही त्रुटी कोर्टाला जाणवल्या तर त्या सुधार करण्यासाठी अगर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा अगर आयोग स्थापन केला असता तर आतापर्यंत तो सर्वे पूर्ण होऊन आपल्याला अहवाल बाहेर आला असता आणि त्या अनुसार आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू पण झाली असती. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठा समाजाला मला या प्रामुख्याने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचंय की ह्या सरकारचा खरा चेहरा तुम्ही लोकांनी ओळखला पाहिजे. हेच ते शिवसेनेचे लोक आहेत, हेच ते सामना चालवणारे लोक आहेत, ज्यांनी आमच्या माता भगिनींचा अपमान केला होता. जे मोर्चे मोठ्या संख्येने निघाले त्या मोर्चाला मुका मोर्चाच्या नावाने कार्टून छापणारे हेच ते शिवसेनाचे आणि त्यांचं मुखपत्र होतं ज्याचे मुख्यमंत्री आज बसलेले आहेत. हेच ते शिवसेनेचे लोक आहेत ज्यांचे ते नेते संजय राऊत जे आहेत त्यांनी आपल्या वंशजांकडे पुरावे जे मागितले होते, हेच ते शिवसेनेचे लोक आहेत. हल्लीमध्ये गिरीश कुबेर नावाचे जे लोकसत्ताचे संपादक आहेत त्यांनी जे पुस्तक महाराजांवर लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराजांचा जो अपमान केला होता त्याच गिरीश कुबेरचं कौतुक करणाऱ्या ताई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख आहेत. म्हणजे मराठा समाजाने हे ओळखलं पाहिजे की आपल्याला ह्या राज्य सरकारकडून खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे का? हे राज्य सरकार आपल्याला न्याय देऊ शकतं का? ज्या पद्धतीने हे आतापर्यंत आयोग स्थापन केला नाही, आतापर्यंत सर्वे सुरू केला नाही, अहो ज्या फडणवीस साहेबांवर सातत्याने तुम्ही टीका करायचा त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं आरक्षण दिलं जे फक्त टिकलं नाही पण तरुणीला त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदेही मिळालेले आहेत.
मग आज अगर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते तर ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पण टिकलं असतं, एक लक्षात घ्या ना. अशोक चव्हाण कधी बैठका घेत, उद्धव ठाकरेंचा बैठका घेण्याचा प्रश्न येत नाही, कारण का कारभार हा त्यांना कळतच नाही. गावातला सरपंच त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो ही त्यांची गत आहे. म्हणून ज्या पद्धतीने राज्याची अपेक्षा त्यांच्याकडून होती ती कुठलीही अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली नाहीये. म्हणजे बैठका घ्यायच्या नाही, आरक्षणाबद्दल आपली बाजू व्यवस्थित पद्धतीने मांडायची नाही. मी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना विचारतो, तुमच्या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे त्या समितीचे सदस्य आहेत. विचारतो मी त्या एकनाथ शिंदेजींना, काय झालं, आयोग का स्थापन केला नाही? मराठा नाही आहात तुम्ही? अहो पालकमंत्री, आमदार, मंत्री हे तुम्ही नंतर व्हाल, पण तुमच्या मृत्यू आणि जन्म दाखलेवर तुमचे मराठा म्हणून तुमची जात दिली जाणार आहे ना. मग त्या जातीसाठी तुम्हाला आवाज उचलायला येत नाहीये का? हा प्रश्न मला या निमित्ताने या एकनाथ शिंदेजींना मला विचारायचा आहे. नुसतं महाराजांसारखी दाढी वाढून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. त्याच्यासाठी महाराजांसाठी गुण आत्मसात करायला लागतात, त्यांच्यासाठी एकसारखा कारभार करायला लागतो. स्वराज्य चालवण्याचे उदाहरण असंख्य देऊ शकतो, पण ज्या पद्धतीने आज 2 वर्षाचे जे शासन सुरू आहे, तुम्हाला विचारतो आरोग्य भरतीमध्ये काय सुरू आहे? कितींदा ती परीक्षा आहे ती परत तरुणांना सेंटर पर्यंत आणता, पेपर काय फुटतात, पेपर काय बसायला होत नाही. आणि आरोग्य भरतीमध्ये बसणारे मुलं कोण आहेत? प्रामुख्याने मराठा समाजाचे मुलं आहेत, प्रामुख्याने बहुजन समाजाचे मुलं आहेत. मग ह्या मुलांना भविष्य अंधारात टाकण्याचं काम कोण करतंय? माझा तर थेट आरोप आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी याच्या बद्दल माहिती पण देणार आहे. आरोग्य भरतीमध्ये ज्या काही कंपनी शॉर्टलिस्ट झाल्या आहेत त्याच्यामधली एक कंपनी ज्याला काम मिळालेलं आहे ती मुख्यमंत्र्याची नातेवाईकाची पण आहे. म्हणजे मुलांच्या भविष्याबरोबर खेळणाऱ्या ज्या कंपनी आहेत, मुलांना आरोग्य भरतीच्या नावाने करणाऱ्या ज्या फसवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या एक नातेवाईकाची पण कंपनी आहे. ते नावासकट मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये माहिती देणार, जेणेकरून मराठा मुलांना, मुलींना, तरुणांना कळलं पाहिजे की आपल्या भविष्याबरोबर कोण खेळत आहे, आपल्या भविष्याबरोबर कशी फसवणूक केली जाते. अहो तुम्हाला अगर इच्छाशक्ती असेल, तुम्हाला हिंमत असेल, तुम्ही जसं बेवड्या लोकांची एवढी काळजी घेता ना तशी थोडी आमच्या तरुणांची पण काळजी घेतली असती तर आज राज्याची दिशा थोडी वेगळी गेली असती. पण आता मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील सारखे आणि असे अन्य लोक मंत्री असताना अजून काय, गुलाबराव पाटील, आदित्य ठाकरे सारखे मंत्री असले तर काय दुसरं अपेक्षा ठेवायची? सगळे नाईट लाईफ लोकांचंच सरकार आहे. होय, 8च्या नंतरच मंत्रालय उघडत असेल, अगोदर उघडत नसणार. म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगतो, मराठा समाजाच्या मुलांना, तरुणांना आणि समाजाला सांगतो, हे 2 वर्ष तुम्ही नजरेसमोर ठेवलं पाहिजे. 58 मोर्चे काढणारे आमच्या मराठा समाजाचे बांधव यांनी तो काळ परत खऱ्या अर्थाने इथे आणला पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. या सरकारला अगर तुम्ही झुकवलं नाही तर हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. मला मुख्यमंत्र्यांना आता हॉस्पिटलमध्ये आहेत तरी पण माझा संदेश जाईलच त्यांच्याकडे. मला विचारायचं हो त्यांच्या सरकारमधल्या लोकांना या 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी जे अरबी समुद्रामध्ये महाराजांचं मोठं स्मारक येत आहे, या 2 वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी त्या स्मारकाबद्दल किती बैठका घेतल्या हे जरा समाजाच्या लोकांना सांगावं. त्यांनी किती बैठका घेतल्या असतील तो फोटो तरी दाखवा. अहो घरी बसून बैठका घेतल्या असतील तरी त्याचे मिनिट्स तरी दाखवा. म्हणजे एका तर्फे तुम्ही स्मारकाचं काम तुम्हाला करायचं नाही, एका बाजूला स्मारकाचं काम करायचं नाही. मराठा समाजाचे सारथी नावाची संस्था जी होती, जी आमच्या देवेंद्रजीने मराठा समाजाच्या लोकांना ताकद मिळण्यासाठी उभी केली, चालवली आणि सक्षम करण्यासाठी सुरू केली, त्या सारथीची काय अवस्था करून ठेवली हो. ते पहिलं विजय वडेट्टीवार काय बडबडायचे, आम्हाला वाटलं अजित दादाकडे ते सारथी दिल्यानंतर काहीतरी मोठा विषय करतील, पण त्याच्यामध्ये पण काय पाणी पडलं नाही हो. पण
काहीच पाणी पडत नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये सारथी असो, अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, सगळ्या बाजूने मराठा समाजाचा कणा मोडण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. राज्य सरकारने आमचे हे राजकीय आरोप म्हणून समजू नये, पण मी त्यांना आवाहन करतो, तुम्हाला हिंमत असेल तर आमच्या मराठा समाजाच्या मध्ये एका मंत्र्याला पाठवा आणि त्यांच्या समोर त्यांना बाजू मांडून दे. ते कुठल्या पद्धतीने 2 वर्षामध्ये आरक्षणाबद्दल सरकारने नेमकं काय केलेलं आहे. आज पण तुम्हाला विचारतो, आज पण आयोग स्थापन झालेला नाहीये, सर्वे होत नाहीये. मराठा तरुणांचं वय दिवसांदिवशी निघत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. तरी पण नोकऱ्यांच्या शिक्षणाबद्दल कुठल्याही पद्धतीची शाश्वती राज्य सरकार त्यांना देऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या राज्य सरकारने आमच्या मराठा समाजाला उत्तर दिलंच पाहिजे. मराठा समाजाने खऱ्या अर्थाने अगर तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता असेल तर कुठल्याही या महाविकास आघाडीच्या मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरता देता कामा नये असं माझं म्हणणं आहे. अहो, आमच्या पत्रकार परिषदेसाठी एवढे पोलीस पाठवण्यापेक्षा हे पोलीस थोडं जरा चांगल्या कामासाठी वापरा ना, चांगल्या कामासाठी वापरा. एसटीचे कर्मचारी आंदोलन करतायत, तिथे पोलीसचा फौज पाठा. ते अनिल परबाच्या घराच्या बाहेर एवढे पोलीस ठेवलेले आहेत जसं काय त्याला कुठल्या तरी त्याच्या डोक्यावर कोणीतरी डायमंड ठेवलेला आहे आणि कोण उचलून घेऊन जाणार आहे. अहो, हे सगळे ज्या गोष्टी राज्यामध्ये चाललेत, एका बाजूला तुम्हाला दारू पिणाऱ्या लोकांची चिंता आहे, पण मराठा मुलांची आणि तरुणांची भविष्याची चिंता नाहीये. त्या शाहरुखच्या मुलांची एवढे काही तुम्हाला चिमटे लागतात, पण मराठा तरुणी मुलांच्या भविष्य अंधारात चाललंय. त्याच्याबद्दल आमच्या राष्ट्रवादीच्या ताई भाषण करत नाही, त्यांना आई म्हणून चिंता वाटत नाही. काय पाहिजे तुम्हाला? हर्बल तंबाखू आहे तर दे, याबद्दल जरा तुला आठवण आली म्हणून विचार. तुम्ही सांगा मला, नवाब मलिक जेवढे पत्रकार परिषद घेतात त्याच्या विषयाला धरून सांगतो. रोज उठून त्या समीर वानखडेवर बोलतात. तोच नवाब मलिक, तोच त्यांचा मंत्री कधी मराठा आरक्षणासाठी आम्ही या गोष्टी केल्या आहेत कधी सांगतात का राज्याच्या समोर येऊन? तुझ्या जावईला आतमध्ये टाकलं म्हणून तू एवढा रोज सकाळी उठून आंघोळीच्या अगोदर येऊन त्या समीर वानखडेचे कपडे फाडतो, पण तू कधी येऊन मराठा समाजासाठी आम्ही या गोष्टी करतोय, तरुणीने आत्महत्या करू नये, तरुणीने आपलं भविष्य बनवण्यासाठी आम्ही असा आयोग स्थापन केलाय, असा एक तरी मंत्री तुम्हाला येऊन सांगतोय का? म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने, मराठा समाजाने खऱ्या अर्थाने ह्या लोकांना ओळखावं, यांचे खरे चेहरे ओळखावेत. हे फसवणारे लोक आहेत. मराठा समाजाच्या तरुणाला अंधारात त्या लोकांनी अक्षरशः टाकलेलं आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये मराठा समाजाने भूमिका घ्यावी. 58 मोर्चे तुम्ही काढले असतील तर 59वा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे. एवढं आव्हान मी ह्या निमित्ताने मराठा समाजाच्या मुलांना, तरुणींना आणि समाजाला करतो. आज अगर आपण आवाज उचलला नाही तर भविष्य आपला अंधारात निश्चित पद्धतीने येईल, एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर, तुम्ही आता म्हणाला की मुख्यमंत्र्यांचा एका नातेवाईकांचा समावेश आहे त्या घोटाळ्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते नाव उघड करणार आहे. तर त्या प्रकार त्यापूर्वी काही माहिती देऊ शकतात का? कोण आहे आणि हा ओपीएस? तुमच्या चॅनलची चिंता मी कशाला करू? नाही, मुद्दा असा आहे, एक लक्षात घ्या, गंभीर विषय ह्या कारणामुळे आहे कारण का माझ्याकडे पुरावे सकट आहेत त्या कंपनीचं. मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आरोग्य भरतीमध्ये त्या कंपनीमध्ये तो बसत नसला तरी पण शॉर्टलिस्ट होतो त्याची कंपनी, आणि तरी पण त्या पद्धतीने त्याला त्याच्या नावाने ते टेंडर भेटतं आणि पुढे काम न केलं तरी पण त्याचं टेंडर कंटिन्यू होतं. एवढंच हिंट तुम्हाला देऊ शकतो की जो नातेवाईक मुंबईभर लोकांच्या घराबाहेर मोर्चे काढत बसतो ना, त्याचीच नाव पुढे येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही तोडगा काही ठोस निघालेला नाहीये आणि आज
बैठक सुद्धा झाली, ज्यात शरद पवार सुद्धा होते आणि परत ते सुद्धा होते, पण तोडगा काही अद्याप निघालेला नाहीये. अजूनही आंदोलनावर जे एसटी कर्मचारी आहेत ते ठाणे आझाद मैदान पूर्ण खचून बसले. पण कारण का एसटी कर्मचाऱ्यांचा ह्या लोकांवर, या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे की हे लोक फक्त फसवाफसवी करण्यासाठी आहेत. अनिल परब हा कलेक्टर एजंट आहे, कलेक्शन एजंट आहे, तो मंत्री नाही आहे. तो कुठल्याही अँगलने तुम्हाला मंत्री दिसतो तरी का? ठाण्या नाक्यावर उभा राहिला तर कोण वर्गणी देऊन जाईल त्याला? तर अशा माणसाकडून तुम्ही कशी अपेक्षा ठेवणार एसटीचं काय भलं होण्याचं? तो कारकून आहे मातोश्री मधला, तर त्याला अगर तुम्ही मंत्रीपदाची जबाबदारी द्याल तर असंच होणार आहे. आणि 59 ते आता समाजाच्या वेगवेगळ्या घटकांनी, मराठा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांनी विचार करावा असे मी त्यांना आवाहन केलंय. आता पुढे टप्प्याटप्प्याने त्याचं स्वरूप कसं असेल मॅडम आपल्याला दिसेल. पण माझं म्हणणं आहे की आता अगर मराठा समाजाने ताकद दाखवली नाही तर तुमचं तर काय हे सरकार भलं करणार नाही हे 2 वर्षामध्ये दिसलेलं आहे. साधा आयोग पण ह्या लोकांनी स्थापन केला नाही, साधा सर्वे पण ह्या लोकांनी सुरुवात केली नाही. म्हणजे विचार करा, आज जो 38 वयाचा जो मुलगा असेल तो उद्या 39 होणार पुढच्या वर्षी. म्हणजे त्याला पाहिजे तरी तो युपीएससी एमपीसी मध्ये बसू शकणार नाही. म्हणजे त्यांचं मुलांचं वय वाढत चाललेलं आहे. पण सरकार काय करायला तयार नसेल, तर म्हणून आत्ताच क्रांती करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतलीच पाहिजे असं मला त्यांचं आव्हान आहे. हे सरकार निष्क्रिय आहे. मराठा आरक्षण आपलं केंद्रातलं सरकार एक सक्षम आहे. आता 3 कायदे वर्षभर आंदोलन झाल्यानंतर एका मिनिटामध्ये सीएम पीएमने ते मागे घेऊन त्यांना न्याय दिलेला आहे. तसं पीएम साहेब आता मराठा समाजाला न्याय देणार का? आपल्या कसं देऊ शकतात? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सांगा. पीएम साहेबांचा आणि केंद्र सरकारचं एक आभार आपण मानले पाहिजे होते. ते आतापर्यंत हे जे घटना दुरुस्तीबद्दल 102व्या घटना दुरुस्तीबद्दल जे बोलत होते, त्या घटना दुरुस्तीमध्ये केंद्र सरकारने गेल्या संसदेमध्ये सुधार केला आणि सगळेचे सगळे अधिकार राज्य सरकारकडे दिलेले आहेत. तेच केंद्र सरकारने ते पाऊल उचललं ना, ते उचललं नसतं तर हे केंद्राच्या नावाने बोंबलत बसले असते. तर केंद्राने एक पाऊल पुढे टाकलंय, आता 5 पाऊल राज्य सरकारने टाकावेत. आता खरं म्हणलं तर जसं मी सांगितलं, घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे पहिलं घटना तुम्ही माहिती घेऊन वाचा. त्याच्यामध्ये सगळे अधिकार राज्य सरकारला आहेत आरक्षण देण्याचे. ह्यांना आरक्षण द्यायचं नाही हा विषय वेगळा आहे. 50% वरती जातो ना. जेव्हा घटना दुरुस्ती झाली तामिळनाडूमध्ये 52% आहे, अन्य राज्यांमध्ये पण 50% आहे. 16 राज्यांमध्ये आहे. आपल्याला फक्त मराठा समाज मागासलेला कसा आहे हे फक्त त्याचा सर्वे करून ते सिद्ध करून आपल्याला फक्त आरक्षण द्यायचे, एवढा सोपा मार्ग आहे. ते अगर राज्य सरकारने सर्वे करायला सुरू केला असता, जसं राणे समितीने केलं, जसं गायकवाड समितीने केलं, तसं ह्या सरकारने करायला पाहिजे होतं. आणि मग आरक्षण आतापर्यंत द्यायच्या मार्गावरच ते. बरोबर आपण म्हणताय. जेव्हा फडणवीस सरकारने हे आरक्षणचा ठराव केला तेव्हा ती घटना दुरुस्ती झाली की तेव्हा सांगितलं गेलं नव्हतं. आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ती घटना दुरुस्ती झाली, अधिकार काढून घेतला आणि नंतर हे जेव्हा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मग परत बहाल केले. तर हे जे कुठे कॉन्ट्रास्ट आहे त्यातून ह्या सगळ्या कॉन्ट्रास्ट कसं आहे, आता सुप्रीम कोर्टचा जो निकाल जजमेंट अगर तुम्ही वाचला असेल तिथे सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्याकडे अधिकार आहे. माझं म्हणणं आहे की आपण ही चर्चा जी करत बसतोय ना, तेवढंच ह्या राज्य सरकारचं फावत आहे. त्यांना हीच चर्चा पाहिजे, कारण त्यांना द्यायचंच नाहीये, त्यांची इच्छाशक्तीच नाहीये. माझं म्हणणं आहे की आता जेव्हा तुमच्याकडे अधिकार आहे, घटनेच्या 15(4) 16(4) प्रमाणे राज्य सरकार देऊ शकतं, तर मग तुम्हाला कशाला तुम्ही थांबलेला आहात? तुमच्याकडे अधिकार आलेले आहेत, केंद्राने पण दिलेले आहे, सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेले की बाबा तुम्ही राज्य सरकार म्हणून द्या. मग आता तुम्ही सर्वे करायला सुरू करा ना. आज पण ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याच्यामध्ये बहुसंख्य शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सर्वे करून आज पण आरक्षण देऊ शकता. 59व्या मोर्चासाठी आपण त्यामध्ये पुढाकार देणार का? मी चर्चा तर निश्चित पद्धतीने सुरू करणार, कारण मी असं समाजाच्या मुलांना, तरुणींना आणि समाजाला असा अंधारात तर टाकणार नाही. त्यासाठी लागले तर आम्ही परत एकदा गोलमेज परिषद घेऊ, त्यासाठी लागले तर राज्याच्या कानोकोपऱ्यामध्ये फिरू. पण मी राज्याच्या मराठा समाजाला आवाहन करीन
ते आता जसं जाटने आपलं आरक्षण मिळवून घेतलं तसंच आता ह्या राज्य सरकारच्या विरुद्ध शेंडू तोपडण्याची गरज आहे आणि ह्यांच्याकडून आरक्षण खेचून घेण्याची आताची गरज आहे. सर, तुम्ही मागाशी अनिल परबांचा जो उल्लेख केला तसेच आज सध्या राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरलं, हे तुमचं बरोबर. आज राज्य सरकारमध्येच म्हणजे शिवसेनेतले जे दोन नेते म्हणजे अनिल परबांविरुद्ध रामदास कदमांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यावरनं हे नेते एकमेकांचे पाय खेचण्यात गुंतलेले दिसतात आहेत का? आणि रामदास कदमांचा विधान परिषदेचा पत्ताही कट करण्यात आला शिवसेनेमध्ये, ते नाराज आहे शिवसेनेमध्ये. एक लक्षात घ्या, रामदास कदमांनी किंवा रामदास कदम सारख्या भुंकणाऱ्या नेत्या लोकांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी, बोध घ्यावा. रामदास कदमला तेव्हा राणेंच्या विरुद्ध भोकण्यासाठी त्याला विरोधी पक्षनेते पद दिलेलं. आज काय अवस्था केली त्या रामदास कदमाची? अहो, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नाहीत. बाळासाहेब वेगळे होते. उद्धव ठाकरे हे वापरा आणि फेकून द्या ह्या चौकटीतले आहेत. म्हणून जे आता आमच्या विरुद्ध बोलणारे लोक आहेत, बीजेपी विरुद्ध भोकणारे लोक आहेत, मग ते गुलाबराव पाटील असतील, विनायक राऊत असतील, या सगळ्या लोकांनी ना रामदास कदमाकडून बोध घ्यावा, नाहीतर उद्या तुमचं पण रामदास कदम होईल. कारण हे स्वतःबद्दल दुसरं विचारच करत नाही. विचार करा, कलानगरला 3 मंत्री आहेत, एक मुख्यमंत्री, एक पर्यटन, एक आदित्य ठाकरे, दुसरा अनिल परब. आता विधान परिषद पण कोणाला दिली? वरळीमध्ये दिली. म्हणजे ह्यांचं जगच त्यांच्या कुटुंबियाचे आहे. हम दो हमारे दो, बाकी विषयच नाही यांचा. बाकी सगळे असे लटकणारे आहेत. म्हणून शिंदे साहेबांनी पण वाट पाहू नये अशी मी त्यांना विनंती करतो. फार चांगलं काम करतायत ते. वय घालू नका. श्रीकांत पण वयाने वाढतोय, आमच्या बाजूला बसवा. आम्ही दुप्पट मतांनी निवडून आणू. ह्याबाबत काय चर्चा झाली आहे का? चर्चा झाली असेल तरी पण तुम्हाला काय, माझी इच्छा अशी आहे कारण एवढा चांगला काम करणारा नेता आहे, बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या चौकटीतून तयार झालेला एक कडवट शिवसैनिक आहे. आणि आज जो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तिथे बसला पाहिजे होता, पण आज शिंदे साहेबांना ज्या पद्धतीने 2 वर्षापासून वेटिंगवर ठेवलंय आणि पुढे अगर मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर हे आदित्य ठाकरे त्याशिवाय दुसरं कोणाचा विचार करणार नाही. ही पाय तर व्हिडिओ क्लिप त्यांना पाठवा आणि पुरावा म्हणून ठेवा. उद्धव ठाकरेजी त्यांच्या मुलाशिवाय दुसरं कोणालाही मुख्यमंत्री करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो, तिथे काही भविष्य नाहीये. भाजपमध्ये या आणि सुखर करून टाका आयुष्य. शाळा देऊन त्यांचं कौतुक करताय भाजपच्या अन्य नेत्यांना. नाही, कौतुक चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे ना. आणि निवडणुकीमध्ये जे चिरफाड करायचे आम्ही करणारच. म्हणजे त्यांचं वैयक्तिक कौतुक करतो म्हणजे शिवसेनेचं कौतुक करतो असा विषय नाही ना. म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना झालं काय? महापालिकेमध्ये जो काय भ्रष्टाचार झाले ते म्हणजे एकाच व्यक्तीमुळे आहे का? नितेश सर, आज सामना आग्रह लेखातून आर्यन खान प्रकरणात ज्या प्रकारे हायकोर्टानं सांगितलंय की कुठलंही ड्रग्ज सापडलं नाही आर्यनकडे, त्यावरून केंद्रीय यंत्रणांवर टीका. किती चिंता आहे ना आर्यन खानची. पण पाटलाची मुलाची चिंता नाही, देशमुखाच्या मुलीची चिंता नाही, पण खानच्या मुलाची चांगली चिंता आहे ना. आणि संजय राऊतांना हल्ली मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आहे. म्हणून ते रोज उद्धव ठाकरेंचे आता गोडवे गाणार. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नेमकी किती जण आहे? मलाही संजय राऊतच माहिती आहे. कारण हल्ली ते जास्तच उद्धव ठाकरेंबद्दल गोड बोलायला लागले म्हणून संशय यायला लागलेला आहे. आणि काय मुख्यमंत्री बदलतात का? तुम्हीच सांगा. बोला. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पंतप्रधान मोदींनी त्यांचं मागण्या मांडण्यापासून मागे घेतलं. पण आज एसटीचे इतकं टोकाने आंदोलन केलंय, आत्महत्या होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत, पण त्याबद्दल कुठला सूचना घेतलं आणि त्याच्यावर बोलायला कोणी सकाळी समोर येतं ते कोणी बोलत नाही. 40च्या पेक्षा वरती आत्महत्या झाल्या आहेत मॅडम. मला आठवतं जेव्हा माननीय पंतप्रधानांनी तो जो निर्णय घेतला त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरेंनी एक स्टेटमेंट दिलं की लोकांच्या मनातली भावना पंतप्रधानांनी ओळखावी किंवा ताकद, लोकांच्या भावनेची ताकद ओळखावी.
मी उद्धवजींना सांगतो, तुम्ही तरी कधी महाराष्ट्राच्या जनतेची मनातली भावना ओळखावी आणि ताकद ओळखावी, नाहीतर काहीतरी ते सरकार बरखास्त करा आणि निवडणुका समोर जावा, कळेल महाराष्ट्राचा मूड काय आहे. आणि एसटी कर्मचारी बद्दल हे लोक बोलणार नाही. ते आपल्या अमेरिकामध्ये काय चाललंय, इटलीमध्ये पाणी नाही आलंय, फ्रान्समध्ये काय वेगळं झालंय, असे सगळे विषय चालले असतात त्यांचे. तर माझे मानव एसटी, तुमचा एसटी कर्मचारी रोज आत्महत्या करतोय, ते आझाद मैदान विविध आग्रामध्ये तो संघर्ष करतोय, त्याबद्दल हे बोलायला तयार नाहीये. काँग्रेसने असं बोललेलं की ज्या लोकांनी एअर विकली, रेल्वे विकली, त्यांनी एसटीवर बोलू नये. तुम्ही तुमचं बघा ना बाबा, तुमचं उरलंय ते तरी विका. काँग्रेसचं उरला काय आता? म्हणून तरी अन्य गोष्टींना म्हणजे देश पातळीवर विषय बोलण्यापेक्षा आपल्या एसटी कर्मचारी तुमच्या नाकाखाली आत्महत्या करताय, संघर्ष करताय, त्याबद्दल चर्चा करा ना तुम्ही थोडी, त्याबद्दल काहीतरी निकाल द्या. पेट्रोल डिझेलचा राज्यात एकीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत, मात्र विदेशी मध्यवर्ती जो दर आहे तो 50% कमी करण्यात आला. नाईट लाईफ लोकांचं सरकार आहे, सांगितलं ना बाबा. हुक्का पार्लर, पब, हे सगळे हे आता एकदम ते बोलते ना पेंग्विन गँग लोकांचेच सरकार आहे. त्यांना जे सोयीस्कर असतात ते करतात ते लोक. तर मराठा समाजातील जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे वारसत्व थांबवले गेले. मी तेच बोलतो ना, मराठा समाज मग ते आरोग्य भरतीमध्ये असेल, सफाई कर्मचारीमध्ये असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये मराठा समाजाला सगळ्याच बाबतीमध्ये अन्याय आहे ना. मग त्याच अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी आता मोर्चाने ताकद दाखवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि आता काय मुका मोर्चा काढून उपयोग नाहीये. तर हे काय मुका सरकार हे लोकांच्या विरुद्ध आवाज उचलण्याचीच गरज आहे. गप्प राहून हे लोक काय आपलं ऐकणार नाहीये. सर, काँग्रेसचं जनजागरण अभियान सुरू आहे, जे कृत्रिमरित्या महागाई वाढलेली आहे त्याविरोधात जनजागरण अभियान सुरू आहे राज्यभर. मॅडम, आपल्या राज्यामध्ये जे त्यांच्या सरकारने मोदी साहेबांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही जेवढं लवकर बेवड्यांच्या बद्दल विचार केला तेवढ्या लवकर ते सगळ्या गोष्टी का कमी केल्या नाहीत? अन्य राज्यांनी केल्या, तुम्ही का केलं नाही? ह्याचं उत्तर खरं म्हणलं त्या महागाई मोर्चामध्ये दिलं पाहिजे ना. नाहीतर मी आणि निरंजनची सायकल घेऊन पोचतो तिकडे, बघू काय होतं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.